नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार म्हणून डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सकाळी 10:30 वाजता नंदुरबार येथे सभेसाठी येत आहेत आणि त्या निमित्तानं या ठिकाणी संपूर्ण लोकसभा क्षेत्रामधून सुमारे 1 लाख लोक या ठिकाणी या सभेसाठी मोदी साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। आणि सकाळी सर्वांचे त्या ठिकाणी सभेची व्यवस्था चांगल्या रीतीने केलेली आहे। त्या ठिकाणी ऊन जास्त असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि बाकीची व्यवस्था पण चांगली केलेली आहे आणि त्या ठिकाणी सभा व्यवस्थित चांगली व्हावी या दृष्टीने त्या ठिकाणी ज्या सुविधा केल्या पाहिजेत त्या सुविधा जवळजवळ आता पूर्ण होत आलेल्या आहे। अशा पद्धतीनं संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून सुमारे 1 लाख लोक अपेक्षित आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उद्या सकाळी या ठिकाणी येत आहेत। त्यांच्याबरोबर या प्रचार सभेमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, त्याचबरोबर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा या प्रचार रॅलीला उपस्थित राहणार आहे। त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या बाबतीमध्ये जे जे काही केलेलं आहे ते कामं त्यांच्या भाषणातून ते त्यांना सांगतील आणि पुढील देशाची दिशा काय आहे, राज्याची दिशा काय आहे हे सुद्धा जनतेला निश्चितपणानं मार्गदर्शनाच्या माध्यमातून ते करतील। त्यामुळे येथील जनतेला केंद्राचं आणि राज्याचे केलेली कामं आणि त्याचबरोबर एक दिशा सुद्धा पुढची ठरणार आहे ती सुद्धा माहीत होईल। त्यामुळे निश्चितपणानं इथल्या मतदारांवर त्याचा प्रभाव चांगल्या रीतीने पडू शकेल आणि अजून मतदार उत्साहानं डॉक्टर हिनाताई गावित यांना मतदान करतील असा विश्वास आहे। विषय असा आहे की सर्वसाधारणपणे कुठलेही नेते येत असताना ते हे पाहतात की तिथे आपल्या पक्षाची स्थिती काय आहे। पक्षाची स्थिती चांगली नसली तर ते अशा प्रकारचे कार्यक्रम रद्द करतात आणि जिथे परिस्थिती सुधारू शकते त्या ठिकाणी जातात। त्यामुळे कदाचित त्यांनी ते रद्द केला असावा।